नमस्कार. चेकमेट टाइम्सच्या वतीनं मी धनराज माने आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. पहिलं तर मी महाराज तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत करतो. रामकृष्ण रामकृष्णारी. महाराज, आता आषाढी एकादशी संपन्न झाल्यानंतर पंढरपुराला पालख्या पोचल्या की लोकांचा आखाड साजरा होतो. खरं तर त्याला चातुर्मास म्हटलं गेले सर्वत्र. तर हा आखाड साजरा करणं कितपत योग्य आहे, तुम्हाला काय वाटतं? काय सांगा. चातुर्मास पहिलं कशाला म्हणतात याचा विचार आपण करूयात. आपण आळंदीपासून देहूपासून महाराष्ट्रात ज्या ज्या प्रांतामध्ये संत आहेत त्या संतांच्या पालख्या निघतात पंढरपूरला. आषाढी एकादशीला पोहोचतात. आषाढी एकादशी तिला दुसरं एक नाव आहे देवशयनी एकादशी. सर्वत्र पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी एक आनंदाचा सोहळा असतो. वारकऱ्यांचा प्राण पांडुरंग परमात्मा आणि महाराष्ट्राचं वैभव आपली पंढरपूरची वारी आहे. देवशयनी एकादशीच्या नंतर पौर्णिमा येते. आता गुरुपौर्णिमा झाली परवा. त्या गुरुपौर्णिमेपासून कार्तिक महिन्यामध्ये जी त्रिपुरारी पौर्णिमा येते, या 4 महिन्याच्या कालखंडाला आपण चातुर्मासाचा काळ म्हणतो. हा चातुर्मासाचा कालखंड व्रत, वैकल्य, अभ्यास, नामसाधना करण्यासाठी अत्यंत उत्तम मानला जातो. अनेक साधक या चातुर्मासाच्या कालखंडामध्ये व्रत करतात, ग्रंथांची पारायणं असतील, अशा अनेक धार्मिक विधी या चातुर्मासाच्या कालखंडामध्ये करतात. असं याला चातुर्मासाचा काल असं म्हणतात. आणि आषाढीचा पर्वकाळ म्हणजे वारकऱ्यांसाठी हे जसं एखाद्या मुलीला माहेराला गेल्यानंतरचा आनंद असतो, तो माहेराचा आनंद वारकऱ्यांना त्या ठिकाणी मिळतो. कारण माहेर संतांचे नाम या स्वामी केशवाचे. आपल्या सर्वांचं वारकऱ्यांचं माहेर हे पंढरपूर आहे. या भूमिकेतून समग्र वारकरी संप्रदाय पंढरी क्षेत्राकडे पाहतो. पण आता काय होतं, पावसाळा सुरू झाला, पालख्या पोचेपर्यंत सगळे संतांचा महिमा गात असतात. बरोबर आहे. आणि आता हा वेगळाच महिमा, एक वेगळं रूप आपण पाहायला बघतोय की वारंवार हिट अँड रनच्या केसेस घडतायत, रात्री अपरात्री किंवा विकेंड्सला जे पार्ट्या घडतायत. आणि विशेषतः ह्या कालावधीत त्याचं प्रमाण वाढलेलं असतं. कसं बघता तुम्ही याच्याकडं? महाराष्ट्र एक संस्कृती लोप पावत चालली, काय वाटतं? सगळ्यांचेच विचार सारखे नसतात ना. याला कारण काय? आपण कोणाच्या संगतीमध्ये राहतो. वारकऱ्याच्या संगतीमध्ये एखादा तरुण आला तर तो वारकऱ्यासारखं अनुकरण करेल. व्यसन करणाऱ्याच्या संगतीमध्ये जर तरुण गेला तर तो त्याच्यासारखं अनुकरण करेल. त्याला कारणीभूत काय आहे? आपण कोणाच्या बरोबर जातो, आपण कोणाच्या संगतीत असतो, याला हे कारण आहे. आणि जे काही चालू आहे ते चांगलं नाहीच आहे. संतांनी जे मान्य केलंय ते आम्ही त्याला चांगलं म्हणतो. चांगल्याच्या संगतीत राहणं हे चांगलं आहे. व्यसन करू नये हे वाईटच आहे. त्याच्यापासून दूर राहणं असं आम्ही त्याच्याकडे पाहतो. आणि तरुणाईला सुद्धा आमचा सर्वांचा वारकरी संप्रदायाचा समग्र असा संदेश आहे, व्यसनमुक्त या महाराष्ट्रातला तरुण असावा. हा व्यसनमुक्त तरुण केव्हा होईल? जेव्हा तो चांगल्याच्या बरोबर राहील तेव्हा होईल. मग काही वारकरी मंडळी तर चांगल्या आहेतच, पण ग्रंथांच्या पारायणानं सुद्धा आपली बुद्धी चांगला विचार करते. भगवंताच्या पूजेनं, भगवंताच्या दर्शनानं, नामस्मरणानं आपली तरुणाई याच्याकडे त्या ठिकाणी ओळेल. तरुणाईने ते न पाहता हे पाहावं. म्हणजे आता तुम्ही संगत सांगितली,